ते सगळं दागिनं मला परत दे तरच मी सही करीन. अगं परत तर आणून द्यायचं नाव सोड, पण तुला दागिन्याचा वास बी मिळणार नाही. हे दागिनं जिनं लगीन केलं ना तिच्यासाठी होतं, मग माझं मी घेतलं. ए मग त्याचा विसरून माझा जीव गेला तर मी सही करणार नाही. आत्या अवघ बसा की जरा व्हायचं ना, थोडा शांततेने विचार करा. हा मला सांगा, आपली परिस्थिती काही चांगली आहे का? ही जमीन विकली ना तर 4 पैसे मिळतील बाई, 4 कसे लाखो रुपये मिळतील. मग आपली घाण पडलेली जमीन आहे ना ती सोडवून आणू की आपण. बाई हितात त्यांना तुमची 90% लाकडं गेली मसनात, तिथे वाट बघताय ती तुमची. हा माझी ती के माई हाऊस आहे, यांचा विचार कुणी करायचा सांगा बरं आत्या. तुम्ही समजूतदार आहे, समजून घेऊ शकाल. हा देऊन टाका ना सही. अगं तुझं मड बसवलं, तुझं लागलं दार, तुला आली पटकी. मी काय अजून 100 वर्ष मरत नाही. आणि राहिली गोष्ट पैशांची, आणि तुम्हाला आहे ना करोड रुपये दिले तरी कमीच आहे. तोपर्यंत माझं दागिनं मला मिळत नाही, तोपर्यंत मी सही करत नाही. दादा एक 2-4 वडापाव द्या की गरम, लवकर दे जरा. हिचा तो फोन आला. करा लवकर करा. हा बोला झाल्याची. हॅलो, अहो कुठे आहे तुम्ही? सकाळपासून गायब आहे. बरं घरात निघताना जातो बितो काय सांगायची पद्धत. दुकानावर आले, दुकान बंद आहे, तुम्ही नाही येत दुकानावर. दुकानावर येऊन गेलाय? अहो मी ते पुसेसावळीच्या बाजारात आलोय, दुकानाचं काय सामान घ्यायचं होतं. दुकान चालू केलं पण सामानच घ्यायचं राहिलं, ते घ्यायला आलोय आता. हा म्हणजे आधी नाही का सांगायचं मला? नाही सॉरी, चुकलं माझं. पण का हो तुमचा आवाज लय टेन्शन मध्ये वाटतोय, काय झालंय? हा ते डिंपलची आजी आणि पप्पा आलेत घरी, तुम्हाला विचारत होते. मला अहो मी तर पुसेसावळीला आहे बाजारात, कसं येणार इकडनं तिकडं? आणि तसं पण खरं सांगू का, लय लहानपणी भेटलोय त्यांना, आता आठवत बी नसेल मला काय. तुम्ही एक काम करा ना, त्यांना घरी बसा म्हणावं, जेवा खावा आणि त्या डिंपलला घेऊन जावं परत. तिला घरातनं न्यायला ती घरात असली पाहिजे. गेली कुठंतरी पळून. ती आपल्याकडे आली, ती नवराजीला भेटायला नाही. ती त्यांच्या घरात पण महिनाभरापूर्वीच पळून गेली. काय सांगताय? आपल्याला तर काही वेगळं सांगितलं होतं बाबा तिनं. हा ना, तिचं ना आपल्या घरात जास्त दिवस राहणं चांगलं नाही बरं का. नाही खरंय तुमचं, पण ऐका की मी काय म्हणतो, हे सगळं आत्ताच बोलायचं का तुम्हाला? बाजार आहे, मला घेऊ दे की सामान, लय सामान घ्यायचं अजून. हा हा ठीक आहे, या घरी. हा येतो तर लवकर येतो घरी. बाय बाय बाय. अरे ते नाही बाबा वडापाव. बोबलून सांगते तरी ऐकत नाहीत. आता बाहेर काढा म्हणलं तर कुणी सुद्धा ऐकत नाही माझं. आता त्यांची मडी बसव त्यांना, तेव्हा मग ऐकत्याल, मग कळेल त्यांना. हो त्याच्यासाठीच आला असेल मूड जा इथं. वाटोळ्या खोराचा नाश करेल घरदाराचा. अहो आता काही करताय काय तुम्ही? हा सोडा त्याला. अहो गोपाळ आहे तो. कोण गोपाळ? तुझा तो पळून गेलेला लोक आहे होय ह्यो? नाही येऊच तो गोपाळ परत आलाय. अगं ह्यो गोपाळ नाही, ह्यो कंपाऊंडर आहे, कंपाऊंडर. अगो ह्यो डॉक्टर म्हणून आहे ना, बायकांना फसवितो, त्यांचं पैसे लुटतो. बाई काय कळते नवलच म्हणायचं. हा वात्या तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही जो म्हणताय ना तो डॉक्टर नाही, तो माझा गोपाळ आहे, माझा लोक गोपाळ आहे. सोडा की त्याला. नाही सोडणार. अहो सोडा ना आता. नाही सोडणार म्हणलं ना. ह्यो कोण आहे मला माहित नाही. ह्यो या घरातला नाही, पण आहे ना ह्यो या वाड्याच्या उरावर बसलाय. तुम्ही दोघे म्हातारे आहे, तुमची डोकी फिरलीत का? बारक्या असताना तुम्ही दोघी जणी डोक्यावर पडले होते का? कोण कुठला डॉक्टर कसलं काय? यो गोपाळ आहे आमचा. हा सोडा त्याला. गोपाळ तू जा बरं आतमध्ये. तर कंपाऊंडर आहे, पण ह्यो तर मेला होता. आणि ह्यो जिता कसा काय?
आज डॉक्टरांचं काही खरं नव्हतं. बाल बाल बच गई डॉक्टर आणि मी बच गई. इथं लपून बसलीस वय ग. अगं तुला लाज कशी वाटत नाही? तरी मी म्हणलं ही इथं कशी? तो कंपाऊंडर आलाय ना इथं, मग ही असणारच इथं. अगं तुला 1000 वेळा सांगितलंय की त्याच्या नादाला लागू नको, पण तू आहे ना आयुष्याचं वाटोळं करून घ्यायला आली. अगो सूरज, अगं केवढं जोरात कान पिघळलायस माझा. आणि आणि ते काही कंपाऊंडर नाहीत, ते गोपाळदादा आहेत. अगं तुझी जीभ कशी झडत नाही ग खोटं बोलताना? तो कंपाऊंडर नाही मग तू इथं कशी आली आहेस ग? अगं आजी, मला हिरोईन व्हायचं होतं की नाही, मग माझ्याकडे पैसे नव्हतं. आणि नेमकं त्याच टायमिंगला मला असं कळलं की आपल्या गावात एक मोठा रस्ता जातोय आणि तो रस्ता आपल्या शेतातनं जातोय. मग माझ्या डोक्यात आलं की तू आणि पप्पा याच्या आधी म्यानरू आजीला म्हणवते ना. काय म्हणवायची गरज नाहीये, ती काय मोठी महाराणी लागून गेली होय? अगं आजी, आपला जर वाईच फायदा होणार असेल तर तिला मनवायला तुला काही त्रास आहे बाई? ए मी काही नमतं बिमतं घेणार नाही. तिकडे ती जमीन जाऊ दे खड्ड्यात, नाही तर तिकडे शेत जाऊ दे, घरदार पार रस्त्यावर येऊ दे. तिकडे जमीन जुमला गेला तरी मी तिला लाडी गोडी लावणार नाही आणि तिच्या पुढे नमतपणा घेणार नाही. आलं का ध्यानात? काय ग